नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. श्रीरामांनी दंडकवनास पवित्र केल्याचे सांगून मग काकभूषुंडींनी गृध्रराज जटायूशी मैत्रीचे वर्णन केले. मग कशा प्रकारे प्रभूंनी पंचवटीत निवास करून सर्व मुनींचे भय दूर केले आणि लक्ष्मणाला अनुपम उपदेश दिला व शूर्पणखेला कुरूप केले. खरदूषण यांचा वध आणि कशा प्रकारे रावणाला ही बातमी समजली हे वर्णन करून सांगितले. मग रावण व मारीच यांची झालेली चर्चा सांगितली. माया सीतेचे हरण व रघुवीरांच्या विरहाचे काहीसे वर्णन ऐकविले. नंतर प्रभूंनी गृध्र जटायूची कशा प्रकारे क्रिया केली, कबंधाला मारून शबरीला परमगती कशी दिली आणि नंतर श्रीरामांच्या विरहाचे वर्णन करीत श्री रघुवीर पंपा सरोवरावर कसे आले ते सर्व सांगितले. प्रभू व नारदांचा संवाद आणि मारुतीच्या भेटीचा प्रसंग सांगून मग सुग्रीवाशी मैत्री आणि वालीच्या वधाचे वर्णन केले. सुग्रीवाचा राज्याभिषेक झाल्यावर प्रभूंनी प्रवर्षण पर्वतावर निवास केला. त्यांचे आणि वर्षा व शरद ऋतूंचे वर्णन, श्रीरामांचा सुग्रीवावर रोष, सुग्रीवाची भीती इत्यादी प्रसंग सांगितले. वानरराज सुग्रीवाने वानरांना कशा प्रकारे पाठवले, सीतेच्या शोधासाठी हे सर्व दिशांना कसे गेले, कशा प्रकारे त्यांनी गुहेत प्रवेश केला आणि मग संपाती कसा भेटला ही कथा सांगितली. संपातीकडून सीतेची वार्ता ऐकताच पवनपुत्र हनुमान कशा प्रकारे अपार समुद्र ओलांडून गेला, नंतर हनुमानाने लंकेत प्रवेश कसा केला आणि मग सीतेला धीर कसा दिला हे सर्व सांगितले. अशोकवन उद्ध्वस्त करून रावणाला समजावून लंका जाळून त्याने समुद्र कसा ओलांडला आणि कशा प्रकारे सर्व वानर रघुनाथांच्या जवळ आले आणि जानकीची खुशाली कशी सांगितली. मग श्री रघुवीर सेनेसह निघून कशा प्रकारे समुद्र तटावर उतरले आणि कशा प्रकारे विभीषण येऊन त्यांना भेटला हे सर्व आणि समुद्राला केलेल्या शासनाची कथा त्यांनी सांगितली. पूल बांधून कशा प्रकारे वानरांची सेना समुद्र पार करून केली आणि कशा प्रकारे वालीपुत्र अंगद दूत बनून गेला हे सर्व सांगितले. नंतर राक्षस व वानर यांच्यामध्ये झालेल्या युद्धाचं अनेक प्रकारे वर्णन करून सांगितले. नंतर कुंभकर्ण आणि मेघनाद यांचे बल, पुरुषार्थ आणि संहार यांची कथा सांगितली. नाना प्रकारच्या राक्षस समुदायांचे मरण आणि श्री रघुनाथ व रावण यांच्या नाना तऱ्हेच्या युद्धाचे वर्णन करून सांगितले. रावणवध, मंदोदरीचा शोक, विभीषणाचा राज्याभिषेक आणि देवांचे शोकरहित होणे हे सर्व सांगून नंतर सीता व रघुनाथ यांची भेट झाल्याचे सांगितले. त्यानंतर कशा प्रकारे देवांनी हात जोडून स्तुती केली आणि मग वानरांसह पुष्पक विमानात बसून कृपाधाम श्री प्रभू हे अयोध्येला निघाले या सर्व गोष्टी सांगितल्या. श्रीरामचंद्र कशा प्रकारे आपल्या अयोध्या नगरीला आले हे सर्व उज्ज्वल चरित्र काकभूषुंडी यांनी विस्ताराने वर्णन केले. मग त्यांनी श्रीरामांच्या राज्याभिषेकाचे वर्णन केले. शिव म्हणतात, अयोध्यापुरीचे व नाना प्रकारच्या राजनीतींचे वर्णन करीत, हे भवानी, मी जी कथा तुला सांगितली होती ती सर्व कथा भूषुंडींनी गरुडाला वर्णन करून सांगितली. सर्व रामकथा ऐकून पक्षीराज गरुडाच्या मनाला आनंद झाला व तो म्हणू लागला, श्री रघुनाथांचे संपूर्ण चरित्र मी ऐकले, त्यामुळे माझा संशय नाहीसा झाला. हे काकशिरोमणी, तुमच्या कृपेमुळे मला श्रीरामांच्या चरणी प्रेम वाटू लागले. युद्धामध्ये प्रभूंना पडलेले नागपाशाचे बंधन पाहून मला फार मोह झाला होता की श्रीराम हे तर सच्चिदानंद घन आहेत, मग ते का बरे व्याकुळ झाले आहेत. अगदी लौकिक माणसांसारखे त्यांचे चरित्र पाहून माझ्या मनात मोठा संशय उत्पन्न झाला होता. आता मला तो भ्रमही स्वतःसाठी हितकारक वाटतो. कृपानिधानांनी माझ्यावर हा मोठा अनुग्रहच केला. जो उन्हामुळे व्याकुळ होतो त्यालाच वृक्षाच्या सावलीचे सुख समजते. हे तात, जर मला अत्यंत संशय वाटला नसता तर मी तुम्हाला कसा भेटलो असतो आणि ही सुंदर व अत्यंत विलक्षण हरिकथा मला कशी ऐकायला मिळाली असती. वेद, शास्त्र आणि पुराणे यांचे हेच मत आहे. सिद्ध व मुनी हेही हेच सांगतात. यात काहीही संशय नाही. ज्याला श्रीराम कृपादृष्टीने पाहतात त्यांनाच खरोखर संत भेटतात. श्रीरामांच्या कृपेमुळे मला तुमचे दर्शन घडले आणि तुमच्या कृपेने माझा संशय दूर झाला. पक्षीराज गरुडाचे विनय व प्रेमपूर्ण बोलणे ऐकून काकभूषुंडी यांचे शरीर पुलकित झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ते मनातून आनंदित झाले. हे उमे, सुंदर बुद्धीचा, सुशील, पवित्र कथेचा प्रेमी आणि हरीचा सेवक श्रोता मिळाल्यामुळे सज्जन लोक अत्यंत गुप्त रहस्यही प्रकट करतात. काकभूषुंडीचे पक्षीराजावर काही कमी प्रेम नव्हते. ते म्हणाले, हे नाथ,
तुम्ही मला सर्व प्रकारे पूज्य आहात आणि श्री रघुनाथांचे कृपापात्र आहात. तुम्हाला संशय नाही, मोह नाही किंवा मायाही नाही. हे नाथ, तुम्ही माझ्यावर उपकार केला आहे. हे पक्षीराज, मोहाच्या निमित्ताने का होईना श्री रघुनाथांनी तुम्हाला येथे पाठवून मला मोठेपणा दिला आहे. हे पक्ष्यांचे स्वामी, हे गोस्वामी, तुम्ही आपला संशय व्यक्त केलात, यात काहीच आश्चर्य नाही. नारद, शिव, ब्रह्मदेव आणि सनकादिक हे आत्मतत्वाचे मर्मज्ञ आणि त्यांचा उपदेश करणारे श्रेष्ठ मुनी आहेत. पण त्यांच्यापैकी कुणाकुणाला मोहाने विवेकशून्य अंध बनविले नाही? जगात असा कोण आहे की ज्याला कामाने नाचविले नाही? तृष्णेने कुणाला वेड लागले नाही? क्रोधाने कुणाच्या हृदयात दाह निर्माण केला नाही? या जगामध्ये असा कोण ज्ञानी, तपस्वी, शूर, कवी, विज्ञान आणि गुणी आहे की ज्याची लोभाने विटंबना करून सोडली नाही?